नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो पहाटेच्या वेळेस. सगळ्यांना शुभ सकाळ आणि गणेश उत्सवाच्या अनंत चतुर्दशीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप आणि कोटी कोटी शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आपण जेवढं सबस्क्राईब कराल तेवढं आपला परिवार वाढेल आणि नक्कीच त्या कोकणामध्ये असे अनेक यूट्यूबर आहेत आणि त्यातला सुद्धा मी एक छोटासा भाग आहे. आणि तो भाग म्हणजे काय, तर व्हिडिओ पोचवण्याचं जे मी काम करतोय ते तुमच्यापर्यंत नक्की आवडतील न आवडतील, अगदी लाईक कराल न कराल तसं काही राग येत नाही, परंतु आपण नक्कीच व्हिडिओ बघाल आणि सगळ्यांना शेअर कराल यातच मला आनंद वाटेल. तर मित्रांनो, आज अनंत चतुर्दशी आहे आणि इकडे मुंबईला सगळ्याच ठिकाणी, इतर पुणे बिणे सगळ्या भागात आज गणपती अनंत चतुर्दशीचं फार मोठा जल्लोष आणि मिरवणूक श्रींची निघते आणि श्रींना आपण निरोप देतो. आणि आज त्यासाठी निरोप देण्यासाठी मी सुद्धा एका ठिकाणी जाणार आहे, म्हणजे आमच्या इथे आंजरला भाग आहे आणि त्या आंजर्ल्याच्या ठिकाणी जाणार आहे आणि तेथील गणपतीसुद्धा आपण पाहूया आणि आंजर्ल्याचा देखावा, समुद्र किनारपट्टी काय तिकडे जे दिसेल ते नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बघूया आपण. तर आजचा गणपती विसर्जन मिरवणूक सोहळा, श्रींचा मिरवणूक सोहळा आणि आनंद लुटूया. तर पुन्हा एकदा सगळ्यांना श्रींची कृपा सगळ्यांवरती राहील आणि पुढच्या वर्षी श्री गणेश लवकर येतील आणि आपण त्यांना निरोप देण्यासाठी आज जाणार आहोत. तर म्हणजे आत्ता आपण बघितलं की वरून आम्ही सुकोटीतून अगदी खाली आंजर्ल्याच्या दिशेला, कारण का श्री महागणपती श्री गणेशाचा आज अगदी विसर्जन सोहळा जो आहे, आगमन सोहळा बघितलात, परंतु विसर्जन सोहळा जो आहे तो विसर्जन सोहळा आज अगदी होत आहे आणि त्यासाठी आम्ही आंजर्ल्यात आलेलो आहे. अगदी आंजर्ल्याचे अनंत चतुर्दशीचे जे गणपती आहेत त्यांची अगदी सुरुवात पुढे झालेली आहे. अगदी मी आत्ता बरोबर गणपतीच्या श्री गणपतीच्या पाठी आहे. आपण पुढे खाली अगदी मंदिरावर सुद्धा जाणार आहोत आणि हा मिरवणूक सोहळ्यामध्ये अगदी सामील होणार आहोत. तर बघूया पुढे मिरवणूक सोहळा कशा प्रकारे होतो तो. तर आपल्याला दिसतंय अगदी पाठमाऱ्यात सुद्धा गणपती निघालेला आहे. पुढे आम्ही हळूहळू आता निघतोय, जातोय पुढे. तर म्हणजे बघितलं आपण की अगदी आंजर्ल्याचा विसर्जन सोहळा अगदी जल्लोषात निघालेला दिसतोय आणि मिरवणुकी पुढे आपल्याला निघालेली दिसते. तर आपण बघणार आहोत पुढे पुढे हळूहळू सगळे गणपती. आणि खूप उत्तम असं दर्शन श्री महागणपतीचं घेतलं आणि आज दुःख वाटतं, कारण का श्री गणेश आगमन आज आपल्यापासून अगदी दूर जात आहेत आणि तो अगदी जवळ जात आहे आणि त्या आगमन सगळ्यांच्या सगळ्यांना अगदी
आणि संकेत देवकर यांच्या घरी आलोय आणि त्यांच्या ती भव्य दिव्य आणि सुंदर अशी अष्टप्रधान आणि 84 तत्व 64 कला आणि 14 विद्या असा हा विद्याधराचा विद्याधर आणि कलाकार श्री गणपती महागणपती असं याचं पूजन करून अगदी त्यांनी आराधना केली होती आणि संकेत देवकर त्यांचा परिवार. आणि आज दुःखमय वाटतंय कारण तो श्री आपल्यापासून दूर जातोय आणि पुढच्या वर्षी लवकर यावा म्हणून सगळेजण अगदी आज निरोप देण्यासाठी सध्या मिरवणूक सोहळ्यामध्ये अंतिम मिरवणूक सोहळ्यामध्ये. तर सगळ्यांना या परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा श्री गणपतीच्या. आता आम्ही जातोय पप्प्या देवकरांचा गणपती म्हणजे आमच्या आंध्रातले कोंबळे इथल्या अंगणवाडीच्या शिक्षिका देवकरबाई खास करून वाड्यात म्हणून. आता हे नाव जरा अलगच वाटतंय मला पण आणि आता वाड्यात जाऊन तिथे गणपतीचं दर्शन घेणार आहोत. बघूया. तर मी आलोय आता वाड्यात म्हणजे आमच्या अंगणवाडी शिक्षिका आहेत कोंबळे ग्रामपंचायतमध्ये त्यांच्या घरी आलोय आणि त्यांच्या इथे श्रीची मूर्ती अगदी बसवलेली आहे थाटामाटामध्ये आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून संतोष पडेल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. अगदी पप्प्या देवकर वगैरे अगदी नेहमी सदैव हसरा चेहरा आणि सदैव मदतीचा हात असतो. हे बघा उघड्यात गणेश बघतायत. नमस्कार.
या समुद्रकिनारी पोहोचलेली आणि मी सुद्धा समुद्रकिनारी आलेलो आहे आणि आता आपण या समुद्रकिनारी येऊन विसर्जन सोहळा जो अगदी गेले 2 ते 3 तास चालू होता तो विसर्जन सोहळा बघणार आहोत. आणि त्यासाठी आजूबाजूला अगदी आपल्याला दिसतंय समुद्रकिनारी अगदी मंडळी आपल्या त्या स्त्रीची वाट बघते विसर्जन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि आपणही असता आनंद घेण्यासाठी. हा करूया आधी नंतर आपलं गणपती बाप्पा मोरया. तर बघता मित्रांनो की गणपती विसर्जनची अगदी जो अशी मिरवणूक चाललेली आहे. तू कशाला आली इकडे? गणपती विसर्जन. मग तुला गणपती विसर्जनची मजा आली ना? हां, खूप मजा आली. मग आता तुला आमच्या व्हिडिओला लाईक कर असं बोल. बोल. ओके.